लातूरच्या निलंग्यामध्ये महादेव कोळी समाज आक्रमक झालाय। आदिवासी समाजाच्या मागण्यांसाठी दंडवत आंदोलन करण्यात आलंय। शिवाजी महाराज चौक ते उपविभागीय कार्यालय या ठिकाणी हे आंदोलन करण्यात आलं आहे। मागण्या मान्य न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय। मराठवाड्यातील आदिवासी समाजाच्या अनेक वर्षांपासूनचा प्रश्न प्रलंबित आहे। हा प्रश्न प्रलंबित ठेवून मोठा अन्याय केला असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला। आंदोलन अगदी आमचं ज्वलंत प्रश्नासंदर्भात आहे। गेल्या 50 वर्षापासून या अनुसूचित जमातीमध्ये 47 जमाती आहेत। 47 जमातीपैकी फक्त 13 जमातींना न्याय मिळतो, जे की आदिवासी क्षेत्रामधलेच काही ठराविक जातीला हा न्याय मिळतो। परंतु खानदेश असेल, मराठवाडा असेल, विदर्भ असेल, या भागातल्या जवळपास 34 जमाती वेगवेगळ्या शासनाच्या योजनेपासून, सुविधापासून, जातीच्या प्रमाणपत्रापासून, व्हॅलिडिटीपासून वंचित आहे। जर या सरकारनं प्रश्न नाही विधानसभेपर्यंत सोडवला, निश्चित या सरकारला आम्ही खाली खेचून गाडल्याशिवाय राहणार नाही, या ठिकाणी मी इशारा देतो। आम्ही गेल्या अनेक वर्षांपासून हे आंदोलन करत आहोत आणि हे आंदोलन करत असताना मुलाच्या शिक्षणाचा प्रश्न आहे। इथं मुलं इंजिनिअरिंगला असणाऱ्या विद्यार्थ्यांना ऍडमिशन दिलं जात नाही, व्हॅलिडिटी अट लावली जाते। त्याच्यासाठी आम्हाला पुन्हा कोर्टामध्ये जावं लागतं आणि कोर्टामध्ये गेला असताना 12 तासाच्या आत आम्हाला वैधता मान्य न्यायालय देत असतं। परंतु हे समिती मात्र हेच असणारे आदिवासी आम्हाला विरोध करतात, आम्हाला देऊ देत नाहीत। म्हणून आम्ही असणारा आंदोलन या ठिकाणी करत आहोत। सरकारने लवकरात लवकर निर्णय घ्यावा, अन्यथा अंगावर राखेल टाकून, पेट्रोल टाकून त्या असणारे एसडीओ समोर किंवा असणाऱ्या त्या समिती समोर असणारा आत्मदहन सुद्धा करणार आहोत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।